स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे। सदाभाऊ खोत यांच्यासारखा शेतकरी नेता भाजपमध्ये यावा म्हणून भाजपने प्रयत्न सुरू केलेत। भाजपकडे वळवण्यासाठी सदाभाऊंची सांगलीत ताकद वाढवण्याची भाजपची खेळी आहे। त्या पार्श्वभूमीवरच त्यांच्याकडे पाणी पुरवठा आणि स्वच्छता खात्याची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आल्याची चर्चाही रंगली आहे। तर केवळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेत गैरसमज निर्माण करण्याच्या उद्देशानेच अशी माहिती काही लोकांकडून पसरवली जात असल्याचा दावा सदाभाऊ खोत यांनी केला। ती बातमी ज्यांनी दिलेली आहे त्यांनाच ते विचारलं तर बरं होईल, कारण ते उत्तर त्यांच्याकडूनच मिळेल। माझ्या दृष्टीने तो विषय महत्त्वाचा नाही। माझ्या दृष्टीने या राज्यातले प्रश्न आणि शेतकरी सर्वसामान्य माणूस यांचे जे प्रश्न आहेत ते माझ्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत। तर खासदार राजू शेट्टी यांनीही याबाबत पसरवलेलं वृत्त चुकीचं असल्याचं झी24 तासला फोनवरून सांगितलंय। स्वाभिमानी शेतकरी संघटना ही एक लढाऊ संघटना आहे, चळवळीची संघटना आहे आणि आम्ही काही प्रश्न घेऊन काही धोरणाच्या संदर्भामध्ये महायुतीमध्ये आलेलो आहोत। भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली त्या सरकारला पाठिंबा दिलेला आहे आणि आमचे प्रतिनिधी म्हणून सरकारमध्ये सदाभाऊ आहेत। सदाभाऊ मंत्रिमंडळामध्ये असल्यामुळे त्यांच्या भूमिकेला किंवा त्यांच्या बोलण्याला काही मर्यादा पडतात आणि ही आमची स्ट्रॅटेजी आहे। मी स्वतः कुठल्याही पदावर नसल्यामुळे संघटनेची भूमिका रोखठोक मांडू शकतो, म्हणून दोघांच्या बोलण्यामध्ये थोडासा फरक दिसू शकतो, परंतु तसं काही नाहीये। दोघांमधल्या मतभेदाच्या घटनांवर एक नजर टाकूया। भाजप घटक पक्षांवर अन्याय करत असल्याची राजू शेट्टींची वारंवार तक्रार आहे। तर भाजपकडून सदाभाऊ खोतांना सहपालकमंत्रीपदासह अतिरिक्त खाती देण्यात आली आहेत। जिल्हा बँकांवर बंदी घातल्यामुळे राजू शेट्टींची नोटाबंदीच्या निर्णयावर टीका आहे। तर नोटाबंदीच्या निर्णयाचं स्वागत करत खोतांकडून जिल्हा बँक आणि विरोधकांवर टीका झाली। शिवस्मारक भूमिपूजन सोहळ्यात मेटेंना डावलल्यामुळे शेट्टींनी सरकारवर टीका केली। तर खोत स्वतः नांगर चालवत शिवस्मारकासाठी माती त्यांनी पाठवली आणि सरकारचं तोंड भरून कौतुक केलं। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।